महाटेक सुरुवातीला जे आम्ही पहिलं महाटेक केलं ना, तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस जी होती ना, ती सगळी मॅन्युअल होती. त्याच्यानंतर मग आम्ही रजिस्ट्रेशनची वेगळी प्रोसेसच बनवली. तर आता रजिस्ट्रेशन केलं की QR कोड तुम्ही स्कॅन केलं की तुमचा डेटा सगळा जो आहे ना, तुम्ही फिल केल्यानंतर तो डायरेक्टली रजिस्ट्रेशनच्या त्या प्रोसेसमध्येच जाईल. बाहेर पण रजिस्ट्रेशनची जी सिस्टम आहे ती पण छान आहे की तिथे कुठे गर्दीचा फ्लो होत नाही आहे. So in Martech, we believe every time in innovation, and we try to bring out the best from the SMEs and give the best platform to them. वेंडर डेव्हलपमेंट मीट जे अरेंज करतं की ह्या ज्या पब्लिक लिमिटेड कंपनीजचे पर्चेसिंग मॅनेजर आहेत त्यांची जी टीम आहे तर ते फर्स्ट हाफमध्ये युजली प्रेझेंटेशन्स करतात की आम्हाला कशाची रिक्वायरमेंट आहे. For which vendor has to upload the details on the link and vendor code is generated after respective approvals. आणि सेकंड हाफमध्ये ना या सगळ्या लोकांच्या 1-to-1 मीटिंग्स होतात. मी ॲक्च्युली मागच्या वर्षी त्यांच्या गेटवर 2 वेळा जाऊन आलो, पण मला आतमध्येही सोडलं नाही. या वेंडर मीटमध्ये किर्लोस्कर न्यूमॅटिकचे परचेस हेड त्यांच्याशीच माझी डायरेक्ट मीटिंग झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं कंपनी प्रोफाईल पाठवा आणि आमची रिक्वायरमेंट आहे आणि मला सप्लायर हवेत. पुढे जाऊन मग सॅम्पलिंग वगैरे होऊन तुमचा वेंडर कोड निघेल. म्हणजे मला हे आश्चर्यचकित झालो की असं कसं होऊ शकतं.